सोलापूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे। नवऱ्याने बायकोच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय। ही घटना काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या घटनेत नरगिस फैजान शेख ही विवाहित महिला गंभीर भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। या घटनेनंतर तिचा पती आरोपी फैजान जावेद शेख हा फरार झाला आहे। नेमकं काय घडलं? नरगिस आणि फैजान यांचे लग्न 7 सप्टेंबर 2024 रोजी झालं होतं। फैजान याचं छोटंसं एक चहा कॅन्टीन देखील असून हा सोलापुरात राहत होता। तर नरगिसचे माहेर देखील सोलापूरचे आहे, त्यामुळे आपली मुलगी डोळ्यासमोर राहील या अपेक्षेने आई वडिलांनी नरगिसचे लग्न करून दिले। मात्र यांचा संसार अवघ्या 2 ते 3 महिने सुरळीत चालला। या दोघात वारंवार भांडणे सुरू झाल्याने नरगिसने नवऱ्याला सोडून माहेरी येऊन राहिली। पती पत्नीचा वाद मिटवण्यासाठी अनेक प्रयत्न देखील झाले, पण हे वाद मिटलेच नाही। अखेर हा वाद तलाकसाठी कोर्टामध्ये गेला। मात्र काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फैजान नरगिसच्या घरी येऊन आपण बसून मिटवू म्हणत एका खोलीत बसले। मात्र अचानक या माती फिरू पतीने सोबत आणलेली पेट्रोलची बाटली बाहेर काढून थेट तिच्या अंगावर ओतली आणि लायटरने तिला पेटवून दिले। काही समजायच्या आतच आगीचा भडका उडाला। आजूबाजूच्या लोकांना हा प्रकार समजताच हे लोक मदतीला धावले आणि तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले। सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून पती फैजान शेख हा फरार आहे। या घटनेची नोंद विजापूर पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे।